संकटमोचन गणेशोत्सव मंडळ शिवाजीनगर नवी वस्ती बडनेराच्या वतीने समाजात भूत भानामती संदर्भात असलेल्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अंधार लोक विषयावर चक्क जिवंत भूताचा देखावा सादर करून लोकांच्या मनातील भूतबाबत असलेली भीती दूर करण्याचा प्रयत्न। हा देखावा बघण्यासाठी हजारो नागरिक गर्दी करीत आहेत। बडनेरा नवी वस्ती परिसरातील शिवाजीनगरात संकटमोचन गणेशोत्सव मंडळाच्या वतीने अनोखा व आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला। हॉरर शोची आठवण करून देणाऱ्या व भूताबाबत गैरसमज दूर करण्यासाठी तसेच अंधश्रद्धा दूर करण्याच्या हेतूने मंडळाने चक्क सजीव भूतांचा थरारक देखावा सादर केला आहे। हा देखावा बघण्याकरिता पंचक्रोशीतून दररोज हजारो नागरिक येत आहेत। बाप्पाचे दर्शन घेण्याकरिता संपूर्ण अंधारातून वाट काढत जात असताना सजीव भूते नागरिकांना भयभीत करतात, तर लहान मुले घाबरत असताना सुद्धा भूताची वेशभूषा केलेला माणूस आहेत हे पाहून सुटकेचा निश्वास सोडतात व आनंद घेतात। तर पाहूया अंधार लोक संकल्पनेतून भूत नगरी या अद्भुत देखाव्याचे काही थरारक क्षणचित्रे। या मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात। शिवाजीनगरातील उत्साही कार्यकर्ते व सद्गुरुनगर म्हाडा कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने उत्सवाचे आयोजन करण्यात आले। याकरिता मंडळाचे सर्व पदाधिकारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत। संकटमोचन गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मचेंदर सिंग बावरी, माजी अध्यक्ष धीरज नागोसे यांनी या अनोख्या उपक्रमाबाबत माहिती दिली, तर समाजसेवक मनोज गजभिये यांनी या देखाव्याचे कौतुक करून मंडळाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। नवी वस्ती परिसरातील शिवाजीनगरात संकटमोचन गणेशोत्सव मंडळातर्फे एक आगळा वेगळा उपक्रम इथे राबवण्यात आलेला आहे। अंधार लोक याची एक संकल्पना आहे आणि अंधार लोकात भूतांचं जे सजीव चित्रण केलेलं आहे ते अतिशय आगळं वेगळं आहे। बडनेरातीलच नाही तर पंचक्रोशीतील नागरिक येथे हजारोच्या संख्येने बघण्याकरता येत आहेत आणि बाप्पाचं दर्शन सुद्धा घेत आहेत। त्या संदर्भात माझ्यासोबत माजी अध्यक्ष आहेत त्या मंडळाचे धीरज नागोसे, त्यांच्या आपण प्रतिक्रिया आता या परिसरामध्ये भूतबाधा याची समस्या खूप वाढली आहे। त्यांना अंधश्रद्धा भरपूर आहे। त्याच्यामध्ये आम्हाला एक माहिती द्यायची होती का असं काही नसतं म्हणून त्याच्यामुळे आम्ही सजीव भूताचा इथं देखावा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना एक वेगळ्या टाईपमध्ये थोडंसं माहिती द्यायचं एक उद्दिष्ट ठेवलं गेलं। जे भूत आहेत, सजीव भूत आहेत, हे जे आपल्या इथं सुधारणा मनोरंजन करत आहेत, भूताबद्दल भीती दूर करत आहेत, हे आपले कार्यकर्ते कसे काय घडवले आपण? हे आमच्या मंडळाचेच कार्यकर्ते आहेत सर्व आणि इकडे सर्व जे कोण आहे सर्व टोटली कार्यकर्ते 1 महिन्यापासून 2-3 वाजेपर्यंत सगळ्यांनी राबराब केलेला आहे आणि स्वतःहून इथं हा एवढा मोठा कार्यक्रम राबवलेला आहे। गेले 8 वर्षापासून आपण या मंडळाचे अध्यक्ष आहात। याआधी आपण असे कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम केले आहे? याच्या आधी तर जास्तीत जास्त रक्तदान शिबिर या समथिंग असं म्हणजे स्पर्धा वगैरे चित्रकला स्पर्धा असे ठेवले गेले। हे बडनेरा अमरावतीमध्ये पहिल्यांदा आहे। एवढ्या वर्षी संदर्भात माझ्यासोबत आहेत या मंडळाचे यावर्षीचे अध्यक्ष मचेंदर सिंग बावरी। क्या संकल्पना थी ये बारे में आप गणपति के बारे में संकल्पना ऐसी थी सर कि
ये मंडल को 18 से 20 साल हो गए की स्थापना चालू है। ये दिखावे का जो था सब लड़कों सब मंडल के पदाधिकारी ने डिस्कस करे कि भाई ये साल में कुछ नया करना है, ये साल में कुछ नया करने के लिए लड़कों ने बहुत रिस्पॉन्स दिया, समर्थन है मंडल के लिए। जब दिखावा झांकी लोगों का बहुत ही बड़ा रिस्पॉन्स मिल रहा है। आप देख रहे हैं सर भटकर साहब, लोगों को बहुत बड़ा रिस्पॉन्स मिल रहा है। अमृत बंडारा में पहली झांकी है और हमें भरपूर प्रतिशत मिल रहा है लोगों का। इस माध्यम से आप लोगों को क्या संदेश देना चाहते हैं गणेशोत्सव के माध्यम से और दिखावे के माध्यम से? देखा के मतलब संदेश देना चाहते हैं कि जो अंधश्रद्धा जो ज़्यादातर लोगों में फैली हुई है सर, वो दूर करने के कम से दूर करने के लिए ये संदेश देना चाहते हैं। माझ्यासोबत आहेत बडनेरा येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज गजबे। आज यांनी अंधार लोक की गणेशोत्सवात एक अंधार लोक चांगला उपक्रम केलेला आहे, या संदर्भात आपण काय सांगणार या संदर्भात? पण सध्या ज्या ठिकाणी आहोत ते शिवाजीनगर संकटमोचन गणेशोत्सव मंडळ दरवर्षी हे चांगला उपक्रम करत राहतात। अध्यक्ष आमचे मच्छिंदर सिंग बावरी यांनी हा सर्व आमच्या आज बडनेऱ्यातला एकूण एक व्यक्ती इथं जे त्यांनी सजावट केलेली आहे ते बघण्यासाठी येत आहे। बडनेरात नाही तर अमरावतीवरूनही लोक इथं येत आहेत पाहण्याकरिता। यामध्ये आमचे मच्छिंदर भाऊ जे आहे सक्रिय आणि त्यांची टीम, खरंच त्यांनी हा जो देखावा केला आहे याच्यातून हे सिद्ध होते की अंधश्रद्धा दूर करण्याकरिता भूतबला असं काहीच नाही आहे व लोकांना जागरूकता यावी यासाठी यांनी विशेष उपक्रम केलेला आहे आणि त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। दरवर्षी याच्याहून चांगलं करावं। बडनेरा शहरातील सर्व लोक त्यांच्यासोबत आहेत। कौतुकास्पद काम त्यांनी केलं आणि खरीच याच्यामुळं येणारी पिढी व अंधश्रद्धा काय आहे याचा फरक जाणून घेतले जाते। सच्चाईवर त्यांनी आधारित केलं व त्यांना मी पुनश्च शुभेच्छा देतो। 2 शब्द सांगतो। Thank you.